नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगरमध्ये मंगळवारी 14 एप्रिल 2026 रोजी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात खेड तालुका भीमशक्ती संघटनेने थेट कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत भीमा नदी पुलाजवळ चांडोली गावाच्या हद्दीत असलेल्या या दफनभूमीवर काही व्यक्तींनी सिमेंट वस्तू कारखाना आणि बांबू विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 साली देखील एका प्रभावशाली व्यक्तीने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश BG कोळसे पाटील आणि भीमशक्ती संघटना खेड यांच्या आंदोलनामुळे ही जागा मुक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एकदा अतिक्रमण झाल्याचा आरोप होत आहे. प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आक्रमक भूमिका घेत थेट अतिक्रमण हटवले. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. ते पण दफनभूमी आणि मसनवाटे तरी आम्हाला ठेवा, आम्हाला जिवंतपणे तुम्ही राहू देत नाहीये. किमान मेल्यानंतर तरी आमची मुलं बाळ आणि आमच्या समाजाला कमीत कमी सुख शांती मिळेल एवढं तरी किमान तुम्ही आमच्यासाठी ठेवा. मी सगळ्या पत्रकारांना निवेदन आणि विनंती करतोय की आज या ठिकाणी मी आता हे अतिक्रमण स्वतः माझ्या हाताने पाडण्यास सुरुवात करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आज मध्ये इतक्या घटना घडल्या. त्या मुलीच्या तिला दफनभूमी करायला इथं जागा मिळालेली नाही. इथे अतिक्रमण करताना भाड्याने लोक देऊन तिथलं भाडं घेत आहे. आज भीमशक्ती संघटनेने आज एवढं सगळं पाडलंय. ह्या पाडण्याचं जेवढं मटेरियल आहे आजच्या आज हे उचललं नाही तरी इथं जाळपोळ करून सगळं मटेरियल JCB लावून काढलं जाईल. याशी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान एका इसमावर बेकायदेशीरपणे धारदार शस्त्र कोयता बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:40 सुमारास पोलीस पथक चाकण गाव हद्दीत PWD ग्राउंड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीच्या आधारे मार्केट यार्ड समोरील मोकळ्या जागेत एक इसम संशयित अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित इसमाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याचे नाव समाधान उर्फ सोन्या सुरेश अवताडे, वय वर्ष 21, सध्या राहणार खंडोबामाळ, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून सदर कोयता बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे, सुमित जगझाप आदींच्या पथकाने केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना झालेल्या वादाचे परिवहन तुंबळ हाणामारीमध्ये झाल्याची घटना चाकण MIDCमध्ये महिंद्रा सर्कल परिसरातील श्रीनाथ HP पेट्रोल पंप निघोजे तालुका खेड या ठिकाणी रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये काही जण हाडे मोडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत भरत तुकाराम पालवे, वय वर्ष 43, राहणार निघोजे तालुका खेड यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैद्यनाथ संतोष यादव, लवकुश यादव, ललित यादव, अजय यादव सर्वजण राहणार महिंद्रा सर्कल जवळ निघोजे तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील वैद्यनाथ यादव व लवकुश यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर झालेल्या वादातून लोखंडी रॉडने डोक्यावर, तोंडावर आणि हातावर मारून फ्रॅक्चर केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तर दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांकरता तडीपार केलेले असताना हद्दीत आलेल्या एकावर देवेंद्र पार्क, कडाचीवाडी, तालुका खेड येथे कारवाई करून अटक करण्यात आली आहे. प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र मोरे, वय वर्ष 24, राहणार देवेंद्र पार्क, कडाचीवाडी असे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी विभागांतर्गत जवळपास 2.5 कोटीच्या निधीमधून डेहणे ते नायफड रस्त्याचे रुंदीकरणासह संपूर्ण रस्त्याचे मजबूतीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत.
रस्ता रुंदीकरण कामात चुकीच्या पद्धतीने खडीकरण करून वरच्या वर अस्तरीकरण केल्याचा प्रकार डेहणे ग्रामस्थांनी समोर आणून कामे बंद करण्याचा इशारा दिलाय. माजी सरपंच शंकरराव कोरडे यांनी याबाबत तक्रारी केल्यात. याबाबत अधिकारी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी चक्क माती मिश्रित खडी टाकण्यात येत असल्याचे स्थानिकांनी कळवलंय. दरम्यान शिरूर, राजगुरुनगर, वाडा, भोरगिरी, भीमाशंकर हा राज्यमार्ग आता केंद्रीय महामार्गाकडे वाटचाल सुरू करू लागलाय. टेंडर प्रक्रियेसह भूसंपादनाच्या वाटेवर असताना शिरूर ते भीमाशंकर राज्यमार्ग हा खेड तालुक्यातील महत्त्वाचा राज्यमार्ग मात्र कागदावरच खितपत पडण्याचे काम राज्यातील सत्तेतील काही मंत्र्यांनी केल्याचा आरोप होत आहे. या महामार्गाचे रुंदीकरण सोडाच, पण हा मार्ग ग्रामीण रस्ताच राहील या दृष्टीने निधी देण्याबाबत उदासीनता आणि राजकीय रोष दाखवत असल्याचा येथील जनतेचा आरोप आहे. इमारती कोण टाकायचं सांगितली? इमारती टाकी त्यात ही म्हणतात त्यांनी टाकायला सांगितले आम्हाला. माती सुद्धा टाकी इकडून भरून आणली आणि पूर्ण हे कच नाही आहे, याच्यात माती आहे बघा. तर हे काम आम्ही आत्ता बंद करणार आहे. खेड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीचा 18 रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 13 एप्रिल अखेरच्या दिवशी 19 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. 7 ते 13 एप्रिल अखेर एकूण 21 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत वेडसे यांनी दिली. 13 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायतीच्या 2 जागांवर नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्यामुळे उर्वरित 11 ग्रामपंचायतीपैकी 5 ग्रामपंचायतीच्या 7 जागांचं लोकनियुक्त सरपंच पद बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित झाले. उर्वरित 6 ग्रामपंचायतीच्या जागांवर दुरंगी तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असून शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी अखेर माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. चासकमान धरण परिसरातील श्री क्षेत्र कडधे खंडोबा मंदिराच्या सभागृहात महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिराचे आयोजन शुक्रवारी दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बाजरीचे बियाणे बोगस असल्याची बाब समोर आली आहे. खेड तालुक्यातील महिला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करताना असे बोगस बियाणे खरेदी करू नये असं आवाहन केलंय. कुठले बियाणे? 68 काय झाले? ते काय असं निघाले. गेल्या वर्षी तसं गेल्या साली झालं पावसाने वाटुळं आणि आता हे असं 68 बियाणे. गेल्या वर्षी असं झालं का? हा, गेल्या वर्षी पावसाने वापरून आता हे असं काय झालं हो. काय शेतकऱ्यांनी मारावा का? जागावा बरेच झाड आहे तसे का? हा आखाचे हा बरीच झाड दिसतात मध्ये मध्ये. कसं आहे आहे ना. हा, काय करायचं? जागावा का मारावा शेतकऱ्यांनी? 68 बियाणं कोणी घेऊ नये, कोणी घेऊ नये 68 बियाणं. का बरं? 68 मधलं असं आहे बघा, तो पारकार पेरावर नाही ना कुणी? हा पेरावाच नाही. काय त्यांचा खप करायचा दुकानदाराचा. तिघ असतं खूप प्रमाण होतं. तिघ असतं लय होतं. तिघ असता ना, आता काय कमी आहे काही. चालतं. आळंदी येथील इंद्रायणी घाटावरील महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्तंभापासून काही अंतरावर असणारे चेंबर तुंबलेल्या अवस्थेत असून त्याचे अस्वच्छ पाणी इंद्रायणी घाटावर पसरत आहे. त्यामुळे भाविक आणि नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. चाकण औद्योगिक भागात गॅस पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी काळ्या बाजारात गॅस खरेदी करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. गॅसच्या मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागत असल्याचे व्यावसायिक सांगतात. खेड गावचे अर्थातच राजगुरुनगरचे कुलदैवत श्री भोपाळबुवा आणि श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रे उत्सवानिमित्ताने शुक्रवारी दिनांक 17 ते 19 एप्रिल असे 3 दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसीय बैलगाड्यांच्या शर्यती होणार असून भरघोस बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा तमाशा होणार आहे. रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून नामांकित पैलवान मंडळींच्या चितपट कुस्त्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा भारत देश आहे. या देशातील संविधानाचे आपण पाईक आहोत, हा आपला अभिमान आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर तालुका खेड येथे केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर एसटी बस स्थानकासमोरील पुतळ्यास आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं या ठिकाणी राहत आहोत. विशेष करून आपली भूमी भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्वज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खेड तालुक्यात गावागावात उत्साहात साजरी होत आहे. आळंदी नगर परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याधिकारी माधव खांडेकरांचे कवितेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केले आहे. चाकण पालिकेत महामानवाच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. चाकणमध्ये डॉक्टर आंबेडकर नगर येथे महामानवाच्या प्रतिमेस नगराध्यक्ष मनीषा गोरे व सर्व नगरसेवकांनी अभिवादन केले. खेड तालुक्यात सर्वत्र डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. फक्त आपलं कर्तव्य हे आहे की त्यांनी आपल्याला जे शिकवलंय ते आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे, वर्तनात आणलं पाहिजे. खेड तालुक्यातील वराळे ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचा आरोप करत आंबेडकरी तरुणांनी ग्रामपंचायतीचा निषेध करताना काय सांगितले जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज वराळे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्याचे ठरवले होते. तरी वराळे ग्रामपंचायतीतील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यामधील एकही अधिकारी उपस्थित नव्हता. तरी ज्या संविधानाने यांना आज ह्या खुर्चीवर बसण्याची ताकद दिली त्या घटनाकाराचा ह्या लोकांनी अपमान केलेला आहे. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो व आमच्या भीम योद्धा ग्रुप तर्फे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वराळे ग्रामपंचायतीचा निषेध असो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.